सोमवारी गेलेली आई आज आली सकाळ सकाळी येऊन माझ्यापाशी रडाय. मी रडू नको म्हणतो. मी 8-10 दिवसात महिन्यात 4 महिन्यात विवाह करतो. रडू दुप्पट कष्ट कर रडल्यावर माझं सुद्धा मला तरी समाधान आहे का या गोष्टी. मस्त मी केले मागाटल्याने कष्ट केले. पण मी काही एसटी कुठलं नाही. फक्त पान सुपारी तंबाखू ह्याच्या विरुद्ध काय नाही. बिडी नाही, काडी नाही, कुठला गुटखा नाही, तसलं काय नाही. दारू तर विषयच नाही. कुठं बाहेर गेलो कुठं दाब्यावर जेवलं म्हणून ही सुद्धा नाही आपल्या मनात. गेलोय असंच माघारी येणार. तुम्ही तुमचा गोटा, तुमची जनावर आणि तुमचं दररोजचा दिनक्रम ह्यात तुमचं पूर्ण आयुष्य 25-30 वर्षापासून ह्यातच तुम्ही गेलेलं. ही पाहुणे ह्यांचा माझा अंतर आहे 100 किलोमीटरचा. बिगवूनच आहे ती. ह्यांच्यापाशी सुद्धा कवा मी मुक्कामाला गेलो. मी एका महिन्यात जिजोरीला 4 खेपा केल्यात देवाला तर 4. पण संध्याकाळी 8-9 वाजले तरी येणं करमतच नसेल. आणि मी आल्यावर 10 वाजता 11 वाजता मी गायांना चक्करच मारित होतो बॅटरी घेऊन. 1 मिनिट. चक्करच मारित होतो. तेव्हाच मी जेवण झोपायचो. ह्या पाहुण्यापासून मी 6 वाजता निघलोय. पण मुक्काम नाही कवा केला. मुक्काम करायला आपल्याला म्हणजे हीच नव्हते का. आता बरेचसे लोक इथं बाहेर गेले की माझ्या ह्याच्या करणं पैसे असं नसायला मी करताच घरातलाच आहे. समजा मीच केलंय पैसे नाही असं बी नव्हतं ना माझ्या. पण ती पाहुणं आपली कवच नाही आहे.